जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा प्रीती रामी धरावी, दुःखाची स्वये सांडी जीवी करावी. याचं चिंतन आपण मागच्या भागात बघितलं. आता पुढे समर्थ असं म्हणतायत की देहे दुःख ते सुख मानित जावे. आता देहाला होणारं दुःख, मुळात देह कसा आहे हो याचा विचार आपण केला तर मग देहाच्या दुःखाची तेवढी तीव्रता भासत नाही. एखादी वस्तू आणली आपण बाजारातून, तिची जर आपल्याला वॉरंटी गॅरंटी काय असते ते मिळालं आपल्याला वर्षाची, तर मग ती वस्तू आपण व्यवस्थित जपतो. आणि जर यूज अँड थ्रो वाली असेल तर घेतला चहा की कप दिला टाकून, नाश्ता झाला की डिश दिली की टाकून. हे शरीर, हा देह, याला कुठलीही गॅरंटी नाही, कुठलीही वॉरंटी नाही, कुठल्याही कंपनीचं हे मॉडेल एक शाश्वत खरं नाही. बऱ्याच अशा वस्तू आहेत ज्या 8 दिवस वापरा आणि फेकून द्या. तसा हा देह आहे ना, याला वॉरंटी नाही आणि गॅरंटी नाही हो. कोण देणार वॉरंटी याला? हा देह म्हणजे यूज अँड थ्रो. पण एक लक्षात घेतलं ना तर या श्लोकाच्या माध्यमातून तर सगळे प्रश्न सुटून जातील आपोआप. काहीही करावं लागणार नाही. असं कसं म्हणता? आम्ही जेवढे महान आहे, पुढे महंत आहेत, एवढे आम्ही मोठे आहोत, संत स्वामी साधू, आम्ही एवढे महंतगिरी करणारे आहोत, या जगामध्ये जे काही चाललंय त्यामध्ये आम्ही किती श्रेष्ठ आहोत? काही नाही. ते श्रेष्ठत्व वगैरे काही नाही. तू आता देह घेऊन आलायस ना, हे सगळं तुझं वरपांगी आहे, हे सगळं वरवरचं आहे. या देहाच्या माध्यमातून जर विचार केला तर तू कोणीच नाहीस. तर तुला एक ना एक दिवस, तुलाच माहीत नाही की तुला कधी जायचंय, कधी आलास ते तुलाच माहीत नाही, कधी जायचंय ते तुला माहीत नाही. म्हणून देहे दुःख ते सुख मानित जावे. देहाला होणारं जे दुःख आहे ना, ते सुख मानल्याशिवाय दुसरा पर्याय असू शकत नाही. म्हणून आपण नेहमी पाहतो की तणावमुक्त जीवनाचा आनंद हा कुठल्या एका ठराविक विशिष्ट महिन्यामध्ये घ्यायचा आहे का? ठराविक एखाद्या कालावधीमध्ये घ्यायचा आहे का? ठराविक एखाद्या वेळेमध्ये घ्यायचा आहे का? काही नाही. आम्हाला आता छान तणावमुक्त आनंद घेण्यासाठी आम्हाला कुठेतरी बाहेर फिरायला जायचं आहे का? जरी तिकडे फिरायला जरी गेलो तरी तिकडे भांडणं होतात, भांडतात आणि तिथली राहिलेली जी भांडणं परत घरात घेऊन येतात. सुरुवात झाली. कसलं तणावमुक्त जीवन? हा तणावमुक्त जीवनाचा आनंद घेण्यासाठी पुढे कुठेही जाण्याची गरज नाही. आणि तणावमुक्त जीवनाचा आनंद घेण्यासाठी काळ, वेळ, मर्यादा याला असत नाही. तुम्ही या क्षणाला आज आत्ता ताबडतोब तुम्ही तणावमुक्त जीवनाचा आनंद घेतलात तरच तो तुम्हाला मिळू शकतो. आत्ता या क्षणाला तणावमुक्त जीवनात मस्त राहायचं असं नाही जमणार हो. कोणीही आग्रह केलेला नाही. परत चिंता, कारण चिंता करणं हा जर आमचा कुठेतरी पुरुषार्थ आम्ही समजत असू, ताणतणावात जगणं हे जसं आम्ही रुटीन प्रमाणे जीवन जगत असतो तर हरकत नाही. म्हणून ताणतणाव मुक्तीचा आनंद या क्षणापासून घ्यायचा आहे. भगवंतापासून जे आपल्याला दूर नेतं, जे खूप लांबपर्यंत नेतं, ते खरं संकट असतं, लक्षात ठेवा. म्हणून या संकटापासून आपल्याला वाचायचं असेल तर मग खऱ्या अर्थाने भगवंतापासून दूर जाऊच नका. कारण जी संकट येतात ना, ती संकट आलेली नसतात. आलेली संकट फार कमी असतात. आम्ही आणलेली संकट जास्त असतात. आम्ही निर्माण केलेली संकट जास्त असतात. आम्ही मनात निर्माण केलेली संकट जास्त असतात. वैरी नसतात हो. आणि असले तर कुठे बिघडलं? जर वैरी असेल तर आपला मार्ग चांगला व्यवस्थित राहणारच नाही. वैऱ्यानं वैराचं काम करावं, शत्रूने शत्रूचं काम करावं. म्हणून जिथे आपण भगवंतापासून दूर जाणार नाही तिथे खरं आपल्याला श्रद्धा,
भक्ती आणि प्रेमाचं आपल्याला छान वातावरण मिळते. भगवंतापाशी आपल्याला हे सगळं मिळतं. आपण त्याच्या चरणापासून दूर जाऊ नये आणि संकटाला उगीचच आमंत्रण देऊ नये, एवढंच आपल्याला सांगता येईल. आणि ते केव्हा करता येईल? आपल्याला जिथे श्रद्धेचं वास्तव असते ना, तिथे खऱ्या अर्थानं कुठल्याही प्रकारचं भय असत नाही. जिथे श्रद्धा आहे ना, तिथे भीती नाही. भक्ती जिथे आहे ना, तिथे भय नाही. जिथे खरं शाश्वत प्रेम आहे ना, तिथे भीती नाही. तिथे ताण तणाव नाही, तिथे टेन्शन नाही, तिथे काही नाही. भीती भय कुठे असतं? जिथे माझा स्वार्थ गुंतलेला असतो तिथे असतं. जिथे स्वार्थमूलक प्रवृत्ती जिथे डोकं वर काढते, तिथे खरी भीती असते. म्हणून आपलं मन जेव्हा आपण स्वच्छ ठेवतो, मन स्वच्छ ठेवा आणि आनंदाचा शोध घेण्यासाठी कुठेही जाऊ नका. मन स्वच्छ असेल, मन निर्मळ असेल, मन शांत असेल, मन जर कुठल्याही प्रकारच्या अपेक्षेमध्ये गुंतलेले नसेल, तर खऱ्या अर्थानं तुम्हाला आनंद, तुमचा आनंद तुम्हाला तुमचा शोध घेत येईल. आनंदाकडे तुम्हाला जायची गरज नाही, आनंद तुमच्या पाशी येईल, तुम्हाला शोधत शोधत. आनंद काही कुठून बाहेरून आणायचा नाही. आणि बाहेरून आनंद येणारा टिकतो कुठे हो? टिकतच नाही. बाहेरून येणारं काहीच टिकत नाही. म्हणून बाहेरून येणारं जर काही टिकत नसेल, तर मग समर्थ म्हणतात तुझ्या आतूनच तो तुला मिळवायचा आहे आनंद. आणि तो मिळवण्यासाठी समर्थ म्हणतात देहे दुःख ते सुख मानित जावे. तोपर्यंत तुला तो खरा आनंद मिळणार नाही. पुढचा विषय समर्थ सांगतात विवेके सदा सस्वरूपी भरावे. सस्वरूपी भरावे कशाने? विवेकाने. या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर मग आपल्याला आपण कोणत्या बंधनामध्ये जखडलेलो आहोत सांगू का? तर आपण ज्या बंधनामध्ये जखडलेलो जे आहेत, ती बंधनं फार चिंतन करण्यासारखी आहेत. खूप त्याचं मनन करण्यासारखं आहे. आणि हे चिंतन आणि मनन अशा दृष्टीने करायचं आहे की आपण खऱ्या अर्थाने आपण स्वतःला खूप असुरक्षित समजत आहोत. हे आपण स्वतः कारण नसताना स्वतः आपण आपल्यावरती बंधन घातलेलं आहे. आपण असुरक्षित आहोत. एवढा मोठा गोड गैरसमज करून घेतला माणसाने. अहो, आम्ही जर असुरक्षित असू तर तो भगवंत काय करतो आहे मग? आम्हाला तो काय असाच टाकून मोकळा झाला नाही. सुरक्षित ठिकाणी, सुरक्षित जागी, सुरक्षित व्यवस्थित त्याला माहिती असतं की या व्यक्तीला कुठे ठेवलं म्हणजे हा सुरक्षित राहील. अहो, माणूसच नाही तर पशु पक्षी प्राण्यांना सुद्धा, जीव जंतूंना सुद्धा सुरक्षित जागी तो ठेवतो आहे. आता बघा सापाची बिळ, त्याच्या सुरक्षिततेची व्यवस्था देवाने केलेली आहे. कधी दिसतात का होते बाहेर? सारख्या आपल्याला दिसत नाही. त्यांची वेळ झाल्यानंतर ते बाहेर येतात. विंचू आजकाल कमीच दिसतात. त्यांची जागा ठरलेली आहे. विंचू, सर्प, वाघ, हरिण, हत्ती. आता हे जंगलामध्ये हत्ती असतात, काय ते बाजारात येतात फिरायला? अहो, त्यांची सुरक्षिततेची जागा परमेश्वराने करून ठेवलेली आहे आणि ते तिथे सुरक्षित आहेत. चला सोमवारच्या बाजाराला जाऊया म्हणून हत्ती आले, उंट आले, घोडे आलेत का हो? म्हणजे केवळ माणसाचीच काळजी घेतलेली आहे असं नाही. केवळ माणसाच्याच सुरक्षेचा विचार भगवंताने केलेला आहे असं नाही, तर सगळ्या पशुपक्ष्यांचा, प्राण्यांचा सुद्धा, जीवजंतूंचा सुद्धा भगवंताने विचार केलेला आहे. हा विचार करणं म्हणजे विवेके सदा सस्वरूपी भरावे. विवेकाने. आता हे झालं असुरक्षितपणा. आता दुसरी गोष्ट अशी आहे आपल्या मनामध्ये, ती दुःखाची किंवा बंधनांची जी जखडलेली जागा जी आहे ना, ती दुसरी जागा जी आहे ती नाती, सत्ता संघर्षाची आहे. ती दुसरी जागा कशाची आहे? सत्ता संघर्षाची. आता सत्ता संघर्षावरती आपल्याला काही राजकारणावरती बोलायचं नाही, तो काय आपला विषय नाही. जरी समर्थाने ते सांगितलेलं असेल, म्हणजे पहिले ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण,
हे जे राजकारण केलं जातं ना, ते छत्रपती शिवाजी महाराजांनी कसं करावं, छत्रपती शिवाजी महाराजांनी जे केलं ना राजकारण, ते जगामध्ये खरा आदर्श जर कोणी घालून दिला असेल तर तो छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला. आणि ते राजकारण कसं करावं हे त्यांना शिकवण आणि तो आदर्श ज्या पद्धतीने राबवायचा आहे तो आदर्श समर्थ रामदास स्वामींनी छत्रपतींना दिला, सांगितला. म्हणून असुरक्षितपणा, सत्ता संघर्ष, हा सत्ता संघर्ष घरापासून तो फार अगदी राजकारणांच्या फार घरापासून दिल्लीपर्यंत सत्ता संघर्ष चाललेला आहे. मग त्यांच्यानंतर दुसरी बाजू अशी आहे की मालकी हक्क गाजवण्याची वृत्ती. आम्ही कोठे कोठे अडकलेले आहोत. मालकी हक्क, माझं माझं माझंच आहे, ते मी केलंय, मी असं केलं, मी तसं केलं, हे माझं आहे, हा माझं आहे, मी सांगितलं तरच. जशी सासू सुनेची गोष्ट सांगताना कोणीतरी गोष्ट सांगितली आहे की घरी ताक मागायला आले, सुनेनं दिलं ताक. सुनेनं ताक दिल्यानंतर ती सासू रागवली आणि तिला बाहेर ताक नेणारी व्यक्ती भेटली. सासूने विचारलं, तुला ताक कोणी दिलं? तर तुमच्या सुनेनं दिलं. ताक दिल्याबद्दल तिला राग नव्हता, पण तिला राग कसला होता हो, तर मला न सांगता, मला न विचारता ताक का दिलं, याच्यावरून भांडण. म्हणजे केवढा तो संघर्ष, किती किरकोळ गोष्टीवरून. हा सत्ता संघर्ष आहे. मालकी हक्क गाजवण्याची वृत्ती भय आहे. भय आम्ही निर्माण केलेला आहे. लोभ आणि सतत अपराधीपणाची वृत्ती याच्यामध्ये आम्ही जखडलेलो आहोत. म्हणून समर्थ म्हणतात, दुःखाचं चिंतन चघळणं बंद करा. पहिलं दुःख दुःख दुःख, हे ते दुःख दुःख, सगळ्यांना दुःख आहे, पण त्याचं चिंतन चघळणं बंद करा आधी. हे दुःखाचं चिंतन चघळणं बंद करणं याचा अर्थ असा की राम कृपाळू आहे, राम दयाळू आहे, याच्यावरती पूर्ण तुम्ही विश्वास ठेवा. आणि देह दुःख हे सुद्धा आपण मुळात आनंदच देत असत. समजा तीर्थयात्रेला गेलो आपण, आनंद देतो की नाही? ते देतो आनंद. हा आनंद आम्हाला देह दुःखातनंच घेता आला पाहिजे. देह दुःख जरी असलं तरी त्याच्यामध्ये पुण्य संचय आहे की नाही हो? नक्की आहे. ही सगळी विवेकाची कामं करावीत. म्हणून हा समर्थांचा श्लोक याच माध्यमातून चिंतन करावा. ताणतणावमुक्त जीवन जगावं, ट्रेस विरहित जीवन जगावं, याच्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा श्लोक 2 भागामध्ये समर्थांनी या ठिकाणी सांगितलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.